कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नॉनसेन्स, एवढं सांगून सुद्धा ही मुलगी गोंधळ घालतेच। आईला लीला एवढी का आवडते? गॉड ओनली नोज। हे बघा, असं काही नाही। मुळात जहागीरदारांच्या घरीत सुनांवर कुठली बंधनं घातली जात नाही आणि मी काही बोलत नाहीये कारण एजे इथे नाहीयेत। मी त्यांच्या येण्याची वाट बघते म्हणून मी काही बोलत नाही। ह्याचा अर्थ त्यांनी मला काही बोलायला मनाई वगैरे केली असं नाही। मग तुमच्या पतीच्या वतीने तुम्ही बोला, तुम्ही आमची संवाद साधा। आपण एजे येण्याची वाट बघूया, ते येतीलच। मॅडम काहीतरी बोला, आम्हाला उत्तर हवी आहेत। तुम्ही शांतने बसू शकत? एजे सर कुठे आहेत? आम्हाला उत्तर हवी आहेत। तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला, उत्तर द्या मॅडम, आम्हाला उत्तर हवी आहेत। एजे सर कुठे आहेत? ते का लेट झालेत? ठीक आहे, मी सांगते इथे एजेनी का बोलवलंय ते। तुला कोणी काहीही प्रश्न विचारला तर तू काय करायचंस? काय करायचं? तू फक्त एजंटकडे बघायचं, ते उत्तर देतील। आजवर मावशी आईनी माझ्या जन्मापासून सगळ्यात छोट्या चुकांबद्दल मलाच दोष दिला, पण आज पहिल्यांदा देवाने मला सगळ्या चुका सुधारण्याची संधी दिली। माझ्याशी लग्न झाल्यामुळे एजंटची खूप बदनामी झाली, पण जे घडलं त्यात खरं तर माझी काहीच चूक नव्हती। त्यांचा केलेला सन्मान त्यांना फक्त मीच परत मिळवून देऊ शकते। मला त्यांचा कितीही राग आला तरी त्यांच्या घरच्यांची बदनामी होईल असं मला वागायचा काहीही हक्क नाही। त्यामुळे आता काहीही झालं तरी सगळ्यांना खरं काय झालं ते कळायलाच हवं। मॅडम, मिस्टर परफेक्शनिस्ट अशी एजंटची ओळख आहे, पण मग तुम्हाला आता त्यांच्याबरोबर लग्न करून कसं वाटतंय? किंवा ते फक्त परफेक्शनिस्ट आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं का? नाही नाही, तसं नाहीये मॅडम, तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? आणि कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? प्रपोज नाही केलंय ते। मॅम, नक्की तुमचंच लग्न एजंटशी ठरलं होतं ना की कोणी दुसरी मुलगी होती? बाबा कुठे आहात तुम्ही? ती लीला एकटी स्टेजवर गेली आणि पूर्ण मीडियावाल्यांनी तिला घेराव घातला। काही प्रश्न विचारताय। बाबा तुम्ही जिथेही असाल ना, लवकरात लवकर इथे या। व्हॉट? एजे, एजे, दार उघडा। मी श्वेता। नाही, मी काय म्हणते, एजेंना येऊ दे, आपण थांबूया जरा त्यांच्यासाठी। अच्छा, म्हणजे मीडिया समोर तुम्ही काय उत्तर द्यायचे नाही, तुम्हाला असं सांगितलंय का एजंटनी? नाही, असं काही नाहीये। मग तुम्ही बोलत का नाही आहात मॅम? मीडिया समोर नाही बोलायचं असं काही तुम्ही ठरवलेत का? किंवा तुम्हाला एजंटने असं काही सांगितलंय का? मी बोलतेय की। नाही मॅडम, तुम्ही बोलत नाही आहात आणि आम्हाला उत्तर हवी आहेत। मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, नक्की तुमचंच लग्न एजंटशी ठरलं होतं ना की कोणी दुसरी मुलगी होती? हो, वेगळी होती। वेगळी मुलगी होती? कोण? तिचं नाव काय? श्वेत। मी आता बघत राहू शकत नाही, मी एजंटला घेऊन येते।
दुर्गा वहिनी, बाबा येत आहेत. पण मग लीला मॅम, अचानक एजंटनी तुमच्याशी लग्न का केलं? आणि जर मग तुमच्याशी लग्न केलं, मग त्या दुसऱ्या मुलीचं काय झालं? म्हणजे एजंटसारख्या जबाबदार व्यक्तीकडनं हे असं काही घडेल ही अपेक्षा मी नाही करू शकत. म्हणजे एजंटनी एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय. हे बघा, तुम्ही एजंटना काही बोलू नका. त्यांची सगळ्यात काहीच चूक नाही. त्यांना तर माहितीही नव्हतं की त्यांचं कोणाशी लग्न होतंय. लीला मॅम, तुम्ही हे खरं सांगताय की तुमच्यावरच्या प्रेमापोटी एजंटनी त्या मुलीला फसवलं? अहो, कसलं प्रेम? प्रेम वगैरे काहीच नाहीये. त्यांना काय, त्यांच्या सुनांनाही मी आवडत नाही. मी सगळं खरंच बोलतेय. तुम्हाला सुरुवातीपासून काय झालं ते माहिती नाहीये ना, म्हणून. मग तुम्ही सांगा काय घडलं ते. आम्ही सगळं ऐकायला तयार आहोत. सांगा. मी खूप वेंधळी, उगाच काहीतरी गोंधळ घालीन. आणि नको, आपण थांबूया. ते येतीलच आता. थांबूया आपण. अच्छा, तुमचं म्हणणं आहे तुम्ही तर इतक्या वेंधळ्या आहात, मग एजंटनी तुमची निवड का केली? मीडियासमोर बायको म्हणून त्यांनी तुमचं नाव पहिले घेतलं होतं. मग ही दुसरी मुलगी कुठून आली? म्हणजे एकेची निवड करून दुसरीची लग्न करताना एजंटना काहीच नाही वाटलं? हे त्यांना शोभतं का? हे बघा, तुम्ही काही बोलताय. त्यांनी माझी निवड नाही केली. म्हणजे मीही त्यांची निवड नाही केली. म्हणजे मला तर खरं तरी लग्न करायचंच नव्हतं, पण इतकं प्रेशर होतं की मला करावं लागलं. पण या सगळ्यात एजंटची किंवा त्यांच्या घरच्यांची काही चूक नाहीये. खरंच चूक तर माझी आहे. माझं चुकले, मी त्यांची माफी मागायला हवी. चांगलंच माहितीये की एजंटची लग्न करण्याची काय त्यांच्या समोर उभं राहण्याची पात्रता नाहीये माझी. आपल्याला कधीच कोणाच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार नसतो. पण परिस्थितीच अशी होती ना, म्हणून मला एजंटशी आणि त्यांच्या घरच्यांशी खोटं बोलावं लागलं. त्यांची काही चूक नाहीये. मी त्यांना त्रास दिलाय. आता मी दिलेला त्रास तर काही कमी होऊ शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की त्या त्रासासाठी एजे मला देतील ती शिक्षा मला मान्य आहे. निदान त्यांनी तरी माझ्यातली अपराधीपणाची भावना कमी होईल ना. तुम्ही बघताय का लीला काय बोलतीये? काय करू मी या मुलीचं? आपण काहीही करू शकत नाही. आपण जर मध्ये पडलो ना, की आपल्या लेकी समोरचे प्रश्न अजून वाढतील. त्रास होईल तिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.